बघा, आपण सर्पेटेन्शन बघितलंय. सर्पेटेन्शन मध्ये आपण या दोन गोष्टी बघितल्या. कोणत्या? सर्पेटेन्शन म्हणजेच टी इज इक्वल टू काय आलं तर एफ बाय एल किंवा एफ बाय 2L. कधी एल घ्यायचं कधी 2L घ्यायचं, याच्यावर आपली चर्चा झालेली. आत्ता आपण याच्यामध्ये काय बघणार आहे आपण मॉलिक्युलर थेअरी. ओके, मॉलिक्युलर थेअरी ऑन द बेसिस ऑफ सर्पेटेन्शन. मॉलिक्युलर थेअरी बद्दल विचार करतोय, तर त्याच्याशी काही डेफिनेशन माहित असणं गरजेचे. जसं की इंटर मॉलिक्युलर फोर्स. कोणता फोर्स? इंटर मॉलिक्युलर फोर्स. इंटर मॉलिक्युलर काय शब्दातच आहे, मॉलिक्युल मधला फोर्स. मग फ्लुइड कशापासून बनलेलं आहे? मॉलिक्युल्स पासून. इंटर मॉलिक्युलर फोर्स मग काढणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्स मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याला म्हणतात. कळालं इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाइप्स आहेत. इंटरमॉलिक्युलरचे तुम्हाला दोन टाइप्स भेटणार आहे. एक असणार तुमचा कोहेसिव्ह फोर्स, एक असणार तुमचा कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? कोहेसिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर मॉलिक्युल. सिमिलर मॉलिक्युल मध्ये असेल तर काय म्हणायचं? कोहेसिव्ह. डिफरंट असेल तर ऍब्रेसिव्ह. कोहेसिव्ह म्हणजे काय? फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर force between two molecules, two similar molecules. दोन सिमिलर मॉलिक्युल्स मधला फोर्स ऑफ इंटरॅक्शन जर घेत असेल तर त्या फोर्सला काय म्हणणार मी? कोहेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार मी? कोहेसिव्ह फोर्स म्हटला. एक्झाम्पल जर मी बोललो, मी घेतलं इथं पाणी H2O, हा काय झाला? एक मॉलिक्युल. हा दुसरा पण काय झाला मला? H2O, कारण की दोन सिमिलर पाहिजे. मग यांच्यामध्ये काय होईल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याला काय म्हणतो आपण? कोहेसिव्ह. नेक्स्ट आहे तुमचा ऍडेसिव्ह. ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स जर मी बोललो तर असतं तुमचा फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन कोणामधला? टू डिफरंट. दोन कोणते बनतील तुमच्या आता? दोन डिफरंट मॉलिक्युल्स येणार आहेत. कळालं का? दोन डिफरंट मॉलिक्युल्स येत असेल तर काय झालं? ते ऍडेसिव्ह लागणार आहे. पुढे जाऊ ना, पुढच्या सगळ्या कॉन्सेप्ट मध्ये लागणार आहे ऍडेसिव्ह, कोहेसिव्ह. नंतर मी जर तुम्हाला म्हटलं एक्झाम्पल सांगायला तर तुम्ही काय लिहिणार? एक्झाम्पल काय? जर मी म्हटलं हा काय तुमचा H2O आहे, म्हणजे ग्लास पाण्याचा मॉलिक्युल, आणि दुसरा कोणता? ग्लासचा मॉलिक्युल. यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालं तर त्याला काय म्हणतो आपण? ऍडेसिव्ह. फेविकॉल बघितलंय? फेविकॉल लिहिलेलं असतं ऍडेसिव्ह मटेरियल. ठीक आहे, आता ऍड वगैरे आले तर बघायचं, तिथं लिहिलेलं असतं ऍडेसिव्ह मटेरियल. ऍडेसिव्ह म्हणजे काय? दोन डिफरंटला तो चिटकवणार आहे, म्हणून त्याला काढलं जातं ऍडेसिव्ह. कोहेसिव्ह म्हणजे काय? सिमिलर. क्लिअर आहे? बघा नेक्स्ट इंटरमॉलिक्युलर झालं. इंटरमॉलिक्युलर झाल्यानंतर आहे तुमचं पुढचं डेफिनेशन आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हटलं जो इंटरॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स किती डिस्टन्स पर्यंत काम करू शकतो, म्हणजे इफेक्टिव्ह राहू शकतो. त्याच्यानंतर तो इफेक्टिव्ह राहणार नाही, फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार नाही, त्या डिस्टन्सला म्हटलं तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे काय म्हणतो मी? डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. इंटरमॉलिक्युलर फोर्स का राहतोय तुमचा? इफेक्टिव्ह राहतोय. त्याला आपण काय म्हणतोय? रेंज ऑफ मॉलिक्युलर. शब्दांमध्येच आहे डेफिनेशन, असं काही वेगळं काही शिकत नाही आपण. नंतर मी जर बोललो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, नंतर आहे तुमचा स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. नेक्स्ट आहे तुमचा स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजे काय? स्फिअर आहे, काय करायचं आपल्याला? स्फिअर ड्रॉ करायचं. काय करायचं आपल्याला? स्फिअर ड्रॉ करायचंय. तर काय म्हटलं? स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजे काय? इमॅजिनरी स्फिअर ड्रॉ केला आपण. काय ड्रॉ केला आता? इमॅजिनरी स्फिअर ड्रॉ. having a radius equal to
रेडियस इक्वल रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, जिथपर्यंत काय असणार आहे, फोर्स ऑफ इंटरॅक्शन इफेक्टिव्ह राहील तेवढं अंतर घ्या आणि तिथून काय ड्रॉ करा, स्पियर ड्रॉ करा. त्याला आपण म्हणतो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. drawn having a radius equal to range of molecular force. Range of molecular force. Range of molecular force. नंतर आहे सरफेस फिल्म. सरफेस फिल्म. सरफेस फिल्म म्हणजे काय, पॅरलल लाईन ड्रॉ करायची सरफेसला. सरफेसला काय करायचे, parallel line. Parallel line drawn to free surface. Free surface माहिती ना आता, जिथे एअर अँड लिक्विड काय असतात कॉन्टॅक्ट मध्ये. काय म्हटलं, पॅरलल लाईन ड्रॉन टू आहे फ्री सरफेस. पण किती, एवढं मारू तेवढं मारू. तो कुठपर्यंत असतो, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स का अंतर घेऊन. डिस्टन्स, डिस्टन्स किती, डिस्टन्स इक्वल टू किती, रेंज ऑफ मॉलिक्युलर. काय डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन बघा मग पुढचं. आता हे IMP आहे, हे सगळे डेफिनेशन तुमचे जे IMP आहेत. इथं जे आता कन्सेप्ट आहे ते मोस्ट IMP आणि पाळतोय. काय म्हणतो मी, मॉलिक्युलर theory on the basis of surface tension. मला मॉलिक्युलर थिअरी एक्सप्लेन करून द्यायचं आहे कोणाच्या बेसिसला, सरफेस टेन्शनच्या बेसिस. ठीक आहे. आता बघ, आता करतोय का आपण व्यवस्थित बघ. मी काय म्हटलं, एक कंटेनर घेतला, मॉलिक्युलर थिअरी दिसत नाही वरचं काहीच. ठीक आहे, ठीक बघत चला. जेव्हा मी स्टार्ट करतो तेवढंच बघायचं की वरती चालू आहे का व्यवस्थित. molecular theory on the basis of surface tension. मॉलिक्युलर थिअरी बघायचं आपलं कोणत्या बेसिसवर, सरफेस टेन्शनच्या बेसिसवर बघा. याच्यामध्ये काय घेतलं मी, सपोज वॉटर घेतला. काय घेतलं, याच्यामध्ये आपण 3 मॉलिक्युलर चर्चा करणार. पहिले तर काय काढू आपण, सरफेस फिल्म काढून घेऊ. काय काढून घेऊ, सरफेस फिल्म. सरफेस आता तुम्हाला तर माहिती आहे, हे काय झालं तुमचा फ्री सरफेस झाला. मी म्हंटल त्याचा जो आहे तो फ्री सरफेस असा ड्रॉ केला, बरोबर की नाही. सरफेस फिल्म मी तर ड्रॉ केला, त्याचा डिस्टन्स किती रे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स काय म्हणून काढतो मी R. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सला कशा दाखवला आपण, R, कारण की तेच रेडियस आहे ना, तेच रेडियस घेतला, तोच तर रेडियस घेतला, मग तो काय R झाला. कळालं का. आता मी 3 मॉलिक्युलर चर्चा करणार आहे. किती मॉलिक्युलर, 3 मॉलिक्युलर चर्चा करणार. चला, पहिला मॉलिक्युल I. ठीक आहे, A मॉलिक्युल आहे. मॉलिक्युल A. 3 मॉलिक्युल फक्त लिहायचं. काय काय लिहायचं ते सांगतो आता. मॉलिक्युल A बद्दल लिहायचंय. मॉलिक्युल A कुठे आहे, इनसाइड द लिक्विड आहे. पहिलं तर कंडिशन कळाली, कुठे तो, वेल इनसाइड द लिक्विड. वेल इनसाइड आहे लिक्विड, पूर्णपणे तो कुठे आहे, इनसाइड आहे लिक्विड आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे. आता आपण काय करूया, इमॅजिनरी स्पियर ड्रॉ करू. म्हणजेच काय, स्पियर ऑफ इन्क्लोज ड्रॉ. त्याचा रेडियस किती घ्यायचा आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, म्हणजे एवढाच अंतर घ्यायचं आहे. इथून घेऊन मी काय केलं, असं स्पियर ड्रॉ केलं. काय केलं मी, स्पियर ड्रॉ केलं. कळालं का, काय ड्रॉ केलं मी,
स्पीयर ड्रॉ केला. समजलंय? काय ड्रॉ केलं? स्पीयर ड्रॉ केलं. ठीक आहे. मग मी काय म्हटलं? असं इथं पण दुसरं वॉटर मॉलिक्यूल असेल ना, इथपर्यंत इफेक्टिव्ह असेल, याच्यानंतर इफेक्टिव्ह राहील का? तो राहणार नाही ना. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स तर तेच सांगतो ना. आता मला सांगा, इथं पण वॉटर मॉलिक्यूल आहे, इथं पण वॉटर मॉलिक्यूल आहे. दोन्ही कोणते मॉलिक्युल्स आहेत? दोन्ही कोणते मॉलिक्युल्स आहेत? सिमिलर आहे का डिफरंट आहे? सिमिलर. म्हणजे कोणता फोर्स लागेल? कोहेसिव्ह फोर्स लागणार आहे. आणि कोहेसिव्ह फोर्स मी बघितला या साईडला असा तो बळ आहे आणि दुसरा तो बळ असं आहे. तर दोघांची डायरेक्शन कशी आहे? इक्वल आणि अपोजिट आहे. तर काय होतील? कॅन्सल करतील. कन्सेप्ट कधी बोलत नाही तुम्ही. काय म्हटलं मी? नेट कोहेसिव्ह फोर्स इज 0. का बरं 0 असेल? कॅन्सल टू इच अदर, इक्वल अँड अपोजिट. इक्वल अँड अपोजिट. इक्वल अँड अपोजिट आहेत. इक्वल अँड अपोजिट आहे. देअरफॉर दे कॅन्सल इच अदर. ते एकमेकांना काय करतील? कॅन्सल करतील. चला तिसरं मी म्हटलं, हा जो मॉलिक्युल त्याच्यावर काय लागणार? mg काय लागेल? या मॉलिक्युल काय लागेल खाली? mg लागेल. mg ऑलवेज डायरेक्टेड डाउनवर्ड्स. बरोबर नाही? डायरेक्टेड डाउनवर्ड. mg फक्त तो राहील आणि हॉरिझॉन्टल जे कोहेसिव्ह होतो काय तो कॅन्सल आउट होतोय. mg जो आहे तो कुठे जातोय? डायरेक्टेड डाउनवर्ड. जर डायरेक्टेड डाउनवर्ड जात असेल तर मॉलिक्युल कुठे जाईल? खाली जाईल. मॉलिक्युल विल बी मूव डाउनवर्ड्स. ठीक आहे. जर असं असेल तर मला सांगा, तो मॉलिक्यूल स्टेबल राहील का अनस्टेबल राहील? तो मॉलिक्यूल स्टेबल असेल का अनस्टेबल असेल? स्टेबल अनस्टेबल शिकवलंय. कसं असेल? स्टेबल राहील. तो मॉलिक्यूल कसं राहील? स्टेबल राहील. स्टेबल मॉलिक्यूल. चल, मॉलिक्यूल ए बद्दल काय डाऊट आहे? नंतर लागणार आहे, बोलता आलं पाहिजे तेव्हा. नेक्स्ट मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल बी कुठे बघा? मॉलिक्यूल बी या सरफेस फिल्मच्या कुठेतरी मधल्या साईडला आहे. कळालं? समजलं? सरफेस फिल्मच्या कुठेतरी मधल्या साईडला आहे. काय डाऊट आहे कोणाला? मग आता पहिली पोझिशन तर सांगून देऊ. काय सांगणार? मॉलिक्यूल बी पोझिशन सांगायची ना. पुढे तो इनसाइड आहे. इनसाइड आहे लिक्विड आहे, पण इनसाइड आहे सरफेस फिल्म. इनसाइड आहे सरफेस फिल्म वर आहे. परत तोच उद्योग करायचा. काय करायचंय? स्फेअर ऑफ इन्फ्लुअन्स काढायचा आहे. रेंज ऑफ मॉलिक्युलर. मग काय होऊन काही पार्ट का जाईल? बाहेर जाईल आणि बाकी पार्ट पुढे येईल, मधल्या साईड जाईल. काय डाऊट आहे? क्लिअर आहे? मग मी इथून परत काय केलं? असे ड्रॉ करून घेतले. हा कोणता मॉलिक्यूल तुमचा? ए मॉलिक्यूल झाला, बी मॉलिक्यूल ते चालू. हा, आता इथं मला सांगा, मी जर विचारलं सर्वात जास्त पार्ट कुठे तो? मग काय म्हणणार? लास्ट पार्ट इनसाइड द लिक्विड आणि व्हेरी फ्यू पार्ट आउटसाइड द लिक्विड आहे. ते पण लिहून घेऊ. काय सांगितलं तुम्हाला? पटकन काय? लार्ज पार्ट inside a liquid and very few part outside a liquid. किंवा असे म्हणू शकतो इनसाइड ए एअर. आता मला सांगा कोण जास्त आहे? कोहेसिव्ह. इथं कोणता आहे? वॉटर मॉलिक्युल्स आहे, म्हणजेच कोणतं राहील? कोहेसिव्ह राहील. इथं कोणता आहे? एअर मॉलिक्युल आहे. आणि खाली कोणतं आहे? म्हणजे कोणतं लागेल? म्हणजे कोण स्ट्रॉंग आहे?
कोहेसिव्ह काय राहील? स्ट्रॉंग राहील. F cohesive is greater than F. काय डाऊट आहे? F cohesive पेक्षा F adhesive तुमचा जास्त असेल. आता मला सांगा कोहेसिव्ह नेट जो आहे F नेट, बाबा कुठे गेला? नेट कोहेसिव्ह 40 होणार आहे का? नेट कोहेसिव्ह 40 राहणार नाही. लिहून घेऊ. नेट कोहेसिव्ह फोर्स इज नॉट 0. नेट कोहेसिव्ह फोर्स आता 0 झालेला नाही. नेक्स्ट पुढे काय म्हणतो आपण? मग आता कॅन्सर तो होणार नाहीये. मग पुढचं काय लिहू? ह्याच्यामध्ये पण काय होणार आहे? एमजी काय होणार आहे? ऑलवेज डायरेक्टेड डाऊन. हे 2 पॉईंट तर आपण ऍज इट इज छापू शकतो. पटकन सांगा मग काय लिहिणार आहे? एमजी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स डाऊनवर्ड. बरोबर की नाही? हा, त्याच्यामुळे काय? therefore molecule move downwards. मॉलिक्यूल काय होतील? डाऊनवर्ड्सला मूव्ह होतील. बरोबर की नाही? आता सांगायचं स्टेबल आहे का अनस्टेबल. आता कसं राहील? अनस्टेबल राहील. अनस्टेबल करावा. आता काय? मॉलिक्यूल सी वर आता मॉलिक्यूल सी कुठे आहे? इथे. कुठे येतो? सरफेस वर डायरेक्ट. बरोबर की नाही? मग म्हटलं कुठे आहे? पटकन सांगूया. कुठे आहे? ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या सरफेसवर असणारे. लिक्विडच्या सरफेसवर असणारे. ओके. मग काय कळालं तुम्हाला? आता इथून मला काय करायचं? ड्रॉ स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स काढायचं. हे रेडियस आहे ना, म्हणजे असंच काहीतरी बनवणार आहे. म्हणजे काय कळालं? अर्धा पार्ट वरती ना अर्धा पार्ट खाली. हेच तर कळलं ना. ही डायग्राम आणि या डायग्राम मध्ये फरक आहे. या डायग्राम मध्ये थोडासा पार्ट वरती आहे. या डायग्राम मध्ये काय? अर्धा पार्ट वरती आणि अर्धा पार्ट खाली आहे ना. जिवंत हे किती आहे? बस. काय म्हणणार तुम्ही? हाफ पार्ट inside a liquid, half part inside a liquid, and half part कुठे जाईल? आउटसाइड आहे. काय डाऊट आहे? हा, मग आता पुढचं काय लिहितो? एफ कोहेसिव्ह जास्त काय? एफ ऍडहेसिव्ह जास्त काय? इक्वल आहे. इक्वल आहे. बरोबर की नाही? नाही. एफ कोहेसिव्ह इथं पण स्ट्रॉंग होईल. कसं? कारण क्वार्टर मॉलिक्यूल आहे आणि वरती कोणता मॉलिक्यूल आहे? एअर मॉलिक्यूल. जर हे ऍडहेसिव्ह जर दोन्ही इक्वल झाले असते तर मॉलिक्यूल काय झाला असता? तिथं राहिला असता. एमजी लागला असता, खाली गेला नसता. आणि एक लक्षात पण ठेवायचं आहे, वॉटरचा कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो कोणापेक्षा? एअरपेक्षा. आणि त्यांच्या 2 डिफरंट मॉलिक्यूल मध्ये ऍडहेसिव्ह चालेल, पण एफ कोहेसिव्ह फॉर ए कोणासाठी? वॉटर. आणि एफ कोहेसिव्ह फॉर ए एअर. कोण स्ट्रॉंग राहील? एफ कोहेसिव्ह फॉर ए वॉटर. पुढे लागणार आहे मला. समजलं? मग मी काय म्हटलं? पर तोच पॉईंट लिहिला ना. हे 3 पॉईंट तर सेम झाले. अरे हे 4 पॉईंट तर सेम झाले. छापता येईल? हे 4 पॉईंट छापता येईल? मग मी लिहिण्याची गरज आहे. मी लिहू इथं 1, 2, 3 आणि 4. बरोबर की नाही? तुम्ही लिहू शकता ते पॉईंट ऍज इट इज छापायचंय. नेक्स्ट. मग तो कसा आहे? स्टेबल राहील का अनस्टेबल राहील? तो मॉलिक्यूल स्टेबल राहील का अनस्टेबल मॉलिक्यूल राहील? मोर अनस्टेबल राहील. तो वरती पण जाऊ शकतो. थोडस जर धक्का दिला तरी वर जाईल, थोडस धक्का दिला तर खाली निघून जाईल. म्हणजे कसं? तो मोर अनस्टेबल. मोर. काय डाऊट आहे? मोर. मग आता काय करूया आपण? कन्क्लुजन. आपण काय लिहायचं? कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये मॉलिक्यूल ए कसा आहे, मॉलिक्यूल बी कसा आहे, मॉलिक्यूल सी कसा आहे, तिन्ही लिहायचंय. पटकन लिहून घेतो.
मॉलिक्यूल ए, सेकंड मॉलिक्यूल बी, तिसरा मॉलिक्यूल सी. चला पटकन. मॉलिक्यूल ए कसा आहे? कसा आहे? स्टेबल आहे. हा कसा आहे? अनस्टेबल आहे. हा कसा आहे? मोर अनस्टेबल आहे. कळालं? मोर अनस्टेबल आहे. कन्फ्युजन मध्ये हे लिहिलं. त्यानंतर लिहिलं मी सगळे मॉलिक्यूल कुठे जात आहेत? नेट डाऊनवर्ड जाणार आहे. सगळे मॉलिक्यूल कुठे जाणार आहे? ऑल मॉलिक्यूल्स आर मूव डाऊनवर्ड्स. सगळे मॉलिक्यूल काय होतील? मूव डाऊनवर्ड्स राहतील. सगळे मॉलिक्यूल्स काय होते तुमचे? डाऊनवर्ड्स जाणार आहे. काय डाऊट आहे? जर तसं नसतं दुसरं ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, ऑन द सरफेस ऑफ, खूप महत्वाचा पॉइंट आहे, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड मॉलिक्यूल required molecule required high energy. काय सांगितलं तुम्हाला? जो सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे जास्त अनस्टेबल आहे. जास्त अनस्टेबल असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी जास्त एनर्जीची गरज पडणार आहे. कारण तो कसाही जाऊ शकतो, तर त्याला जास्त एनर्जीची गरज पडणार. कोणते? सरफेसवरचा मॉलिक्यूल. डायग्राम काढाली, कशी काढली? हे थोडासा पार्ट आहे, नाही तर चमत्कारी पुरुषासारखं वागशो तुम्ही. असं व्हायला नको.